नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहे मानदेश न्यूज, आवाज मानदेशाचा। बातमी राणंदमधून आहे। शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून नियमबाह्य वसुली, स्वाभिमानी शेतकरी संघटना खपवून घेणार नाही। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विरोध, राणंद सोसायटीच्या सचिवावर कारवाईची स्वाभिमानीची मागणी। दहिवडी तालुका मान येथील बातमी आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून राणंद येथील विकास कार्यकारी सेवा सोसायटीच्या सचिवावर कारवाईची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। सहाय्यक निबंधक दहिवडी यांना दिलेल्या निवेदनात असं म्हटलंय की राणंद गावातील विकास कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे सचिव हे जाणून बुजून गावातील सभासदांकडून आणि शेतकऱ्यांकडून नियमबाह्य पद्धतीने वसुली करत आहेत। शेतकऱ्यांची ऊसाची बिले थेट कर्जात भरून घेत नियमात बसत नसलेल्या पद्धतीने वसुली करत आहेत। तसेच शेतकऱ्यांनी त्याबाबत विचारणा केली असता शेतकऱ्यांना उद्धटपणे बोलत आहेत, अरेरावीची भाषा करत आहेत। या सचिवांना कुणाचीही भीती नसल्यासारखं शेतकऱ्यांशी व खातेदारांशी ते गैरवर्तन करत आहेत। त्यांना असलेल्या अधिकारांचा गैरवापर करत सर्वसामान्य शेतकऱ्यांची पिळवणूक करत आहेत। आपण यावर योग्य ती कारवाई करून सचिवांची तात्काळ बदली करावी किंवा त्यांचे निलंबन करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे। येत्या 8 दिवसात आम्ही शेतकऱ्यांना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करणार आहोत, असा इशाराही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मान तालुका अध्यक्ष राजू मुळीक यांनी सहाय्यक निबंधक दहिवडी यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे। मगरूर सचिव नियमबाह्य पद्धतीने कर्ज वसुली करत आहेत, त्यासोबत तो सहाय्यक निबंधक मॅडम आपल्याच आहेत, माझं कोणच काही करू शकत नसल्याची भाषा बोलत असल्याने सहाय्यक निबंधक या त्यास पाठीशी घालत आहेत का, असा सवाल शेतकऱ्यांना पडलाय। याबाबत सहाय्यक निबंधक यांनी योग्य ती कारवाई करून त्याची चौकशी करावी आणि कारवाई करावी, अशी मागणी राजू मुळीक अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना मान यांनी केली आहे। अधिक बातम्यांसाठी पाहत रहा मानदेश न्यूज, आवाज मानदेशाचा। जाहिरातीसाठी संपर्क संपादक केशव जाधव।